ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटल्यात जमा, सूत्रांची माहिती। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा अजितदादांचा पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य नाही, तर पवारांची राष्ट्रवादी मवियातूनच लढण्याची शक्यता। पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडी मनसेला सोबत घेण्याची शक्यता। पुण्यातील मवियाच्या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। मनसे ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक संपन्न। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार। सूत्रांची माहिती, इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार असल्याची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 1 ते 14 प्रभागांवर चर्चा, उर्वरित प्रभागांवर उद्या चर्चा होणार। मवियाच्या बैठकीनंतर सुषमा अंधारेंची माहिती, तर आज दुपारपर्यंत सर्व क्लिअर होईल, अंधारेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप शिवसेना युतीचं जागावाटप जवळपास निश्चित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या 99% जागावाटप पूर्ण। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भाजप पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक। बैठकीला बावनकुळेंसह अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकर, किशोर शितोळे उपस्थित। आज 100% युतीची घोषणा होणार। बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती। संभाजीनगरमध्ये नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक। शिंदेच्या शिवसेनेकडून 50-50चा फॉर्म्युला, मात्र भाजपने शिवसेनेला केवळ 6 जागांसाठी होकार दर्शवला। हेमंत पाटलांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मशाल मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चाचं आयोजन। मशाल रॅली दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरेंचं गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण। मुस्लिम सोबत आल्यावर भाजपला त्रास होतो, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। पेटलेली मशाल जनता विझवेल, आदित्य ठाकरेंच्या मशाल रॅलीवरून आमदार संजय केणेकरांची टीका। ठाकरेंनी मशाल पेटवण्यासाठी हिंदुत्वाचा विचार मातीमध्ये काढला, केणेकरांचा हल्लाबोल। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर। काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये 48 जणांचा समावेश। कोल्हापूरमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक एकत्र लढवणार। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीची उडी। वंचित आणि आम आदमी पार्टीकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा। मविया माहितीबरोबरच तिसरी आघाडी निवडणुकीच्या मैदानात 81 उमेदवार जाहीर करणार असल्याची तिसऱ्या आघाडीची घोषणा। कोल्हापुरात महायुती आणि मवियाला तिसऱ्या आघाडीचं आव्हान। वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र लढणार निवडणूक। 16 नंतर मवियानं काय गमावलं हे कळेल, असा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोबत आल्यास स्वागत करू, असंही केलं स्पष्ट। ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच। काल रात्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी तिसरी बैठक पार पडली। रवींद्र चव्हाणही बैठकीला उपस्थित होते। नागपूर महापालिकेमध्ये भाजप आणि सेना युतीची घोषणा। अद्याप जागावाटप रखडलेलं। युतीच्या जागावाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता। शिवसेनेनं 50 जागा मागितल्यानं युतीतील पेच वाढला। पुण्यामध्ये पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा शिवसेनेचा निर्णय। स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडे तक्रार। भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यानं शिवसेनेमध्ये असंतोष। पुण्यातील उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। 100हून अधिक नावांवर मुख्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब। 28 तारखेला पुणे भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अजित पवारांनी घेतली पिंपरी चिंचवडमधील आझम पानसरेंची भेट। आझम पानसरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते। आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरेंचा काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 डिसेंबरला पक्षप्रवेश। चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतर सुद्धा मामूंचा प्रवेश। विरोधकांकडून मामूंची टोळी म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। मुंबईत आमचा 30 ते 40 जागा लढण्याचा विचार। महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये काँग्रेसनं सन्मानजनक वागणूक न दिल्यास स्वतंत्र लढणार। मुंबईमध्ये काँग्रेससोबतच्या युतीबाबत रासप नेते महादेव जानकर यांचा इशारा। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी युतीमध्ये लढावं ही आमची भूमिका, मात्र युती न झाल्यास एकला चलोरेची भूमिका। शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंकडून स्पष्ट। सेनेकडून भाजपसमोर 57 जागांचा प्रस्ताव। चारकोपमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा पहिला जाहीर मेळावा संपन्न। मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल, कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीची घोषणा, मात्र जागावाटपाचा तिढा कायम। राष्ट्रवादीची मंथरणी करण्यात भाजपला यश आल्याची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत
जळगाव महापालिका लढवणार अनिल पाटलांची माहिती. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख, जयंत पाटलांचं वक्तव्य. ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावतीमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच कायम. ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, तर नवी मुंबईत शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम. नवी मुंबईमध्ये शिवसेनेकडून 50% जागांची मागणी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालत. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार. सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी युतीमध्ये लढावं ही आमची भूमिका, मात्र युती न झाल्यास एकला चलोरेची भूमिका. शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंकडून स्पष्ट. सेनेकडून भाजपसमोर 57 जागांचा प्रस्ताव. चारकोपमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा पहिला जाहीर मेळावा संपन्न. मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक. भाजपचा मलिक यांना विरोध असताना पक्षानं मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये माहितीची घोषणा, मात्र जागावाटपाचा तिढा कायम. राष्ट्रवादीची मनधरणी करण्यात भाजपला यश आल्याची माहिती. अजित पवारांची राष्ट्रवादी माहितीसोबतच जळगाव पालिका लढवणार अनिल पाटलांची माहिती. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख, जयंत पाटलांचं वक्तव्य. ठाणे, नवी मुंबईमध्ये, पुणे, अमरावतीमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच कायम. ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, तर नवी मुंबईत शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम. नवी मुंबईत शिवसेनेकडून 50% जागांची मागणी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालन. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे साठायचे आहेत. राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबईमध्ये फक्त 1,68,350 दुबार मतदार. दुबार नामांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 दिवसांमध्ये तब्बल 5,507 उमेदवारी अर्जांची विक्री, मात्र 4 उमेदवारांचे अर्ज दाखल. पुणे पालिकेसाठी उमेदवारी देताना भाजपची दमछाक. महापालिकेच्या 165 जागांवर भाजपच्या 2019 इच्छुक उमेदवारांचा दावा. इच्छुकांच्या रेट्यामुळे तसंच बंडखोरी टाळण्यासाठी भाजपला उमेदवारांची यादी जाहीर करण्यास टाळाटाळ करावी लागत असल्याचं चित्र. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसांमध्ये 6,437 अर्जांची विक्री. 3 राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 3 अपक्ष अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 3 दिवसांमध्ये 4,081 उमेदवारी अर्जांची विक्री. दरम्यान 3 दिवसांमध्ये फक्त 3घांचेच उमेदवारी अर्ज दाखल. धुळे पालिका निवडणुकीसाठी 1,254 अर्जांची विक्री, मात्र 4 दिवस उलटले अजूनही एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. कुठल्याच पक्षाने उमेदवारी घोषित न केल्यानं उमेदवारी अर्ज भरण्याकडे इच्छुकांची पाठ. जळगावच्या महापालिका निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल. आरपीआयच्या अनिल अडकमोल यांचा भाजपच्या वतीनं प्रभाग 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल. धुळ्याच्या शिंदेखेड्यामधील नूतन नगराध्यक्ष कलावती माळी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. येणाऱ्या काळामध्ये शिंदेखेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार, माळी यांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार. ग्रामीण भागामधील जनता भाजपच्या हुकुमशाहीला संपवणार, माजी मंत्री केसी पाडवी यांचं वक्तव्य. भाजपकडून शिंदेंची कोंडी. ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागावाटपाचा पेच कायम. ठाण्याबाबत आज निर्णय घ्या. भाजप आमदार संजय केळकरांचा शिंदेच्या शिवसेनेला अल्टिमेटम. डेडलाईन वगैरे गोष्टी नसतात. संजय केळकरांच्या अल्टिमेटम नंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर, माहिती झाली पाहिजे. फडणवीस आणि शिंदेसाहेब प्रयत्नशील आहेत, असंही वक्तव्य. संदीप देशपांडेंची विश्वासू संतोष धुरी नाराज. सूत्रांची माहिती. 2017ला संतोष धुरी मनसेकडून प्रभाग क्रमांक लढले होते. 194 प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेल्यामुळे चर्चांमुळे धुरी नाराज असल्याची चर्चा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आरोपपत्र सादर. मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचं काम सुरू. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या प्रश्नावर महापालिका निवडणूक झाली पाहिजे, गायकवाडांचं वक्तव्य. नागपुरात काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीला आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी फक्त 10 जागा देण्यास तयार. 151 जागांपैकी प्रत्येकी 10 जागा देण्याची तयारी. ठाकरेंनी त्यांच्या 10 जागांपैकीच काही जागा मनसेला द्याव्यात, काँग्रेसची भूमिका. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलानं अर्ज भरला. पुण्यामध्ये नगरसेवक पदासाठी पुत्र विश्वजित बारणेंनी अर्ज भरलाय.
नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा हव्या, तर शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव. हा प्रस्ताव आता भाजप स्वीकारणार का, याकडे लक्ष. पनवेल महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार. भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र. आघाडीचा जागावाटपाचा तिढाही सुटला. शेतकरी कामगार पक्ष 40 आणि इतर जागा मित्रपक्षांना. पनवेल महापालिकेमध्ये 78 जागा. अमरावती पालिकेच्या जागावाटपावरून भाजप शिवसेनेची सकारात्मक बैठक झाली. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेची भाजपकडे 25 जागांची मागणी. मात्र भाजप शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा देणार, सूत्रांची माहिती. 27 गावांचा कल्याण डोंबिवली मालिका निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय. स्वतंत्र नगरपालिकेची मागणी फेटाळल्यानं सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक. सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांना निवडणुकीपासून दूर राहण्याचं आवाहन. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटेंचं उपोषण. दोन्ही राष्ट्रवादींची युती व्हावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण. सोलापूरमधील पक्ष कार्यालयाच्या बाहेर मनोहर सपाटेंचं उपोषण. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तर युती करू, सचिन खरात यांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. माहितीमधील तिन्ही पक्षांची वेगवेगळ्या ठिकाणी बैठका. शिवसेना आमदाराच्या घरी गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीची सिल्व्हर पॅलेस इथे बैठक सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या उमेदवारांचे पोस्टर व्हायरल. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील प्रभाग 1 ते 12 मधील विविध उमेदवारांचे पोस्टर समोर. फडणवीसांमध्ये औरंगजेबचा आत्मा जाऊन बसलाय. हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका. तर हर्षवर्धन सपकाळांचा आत्मा मोहम्मद घुरीचा की गजनीचा, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वनी यांचा टोला. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांचा निष्ठावंत पॅटर्न. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षामध्ये जातील त्यांचा प्रचार करणार. सुभाष देशमुखांचा भाजपला घरचा आहे. अमरावतीमध्ये शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांचा राणा दाम्पत्याला थेट इशारा. आमची युती भाजप शिवसेनापुरती मर्यादित. आता पुन्हा अधर्म झाला तर युती पाळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, अडसूळांचा थेट इशारा. परभणीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, मेघना बोर्डीकरांकडून स्पष्ट. परभणीमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करणार, बोर्डीकरांची प्रतिक्रिया. तसंच 35हून अधिक जागा मिळण्याचा आग्रह. स्वर्गीय माजी आमदार भारत भालकेंचे पुत्र शिवसेनेच्या वाटेवर आहेत का, चर्चांना उधाण. भगीरथ भालके यांनी घेतली तानाजी सावंत यांची भेट. पंढरपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी प्रणिता भालके निवडून आल्यानंतर भेट. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती. पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज भरताना निबंध लिहावा लागणार. निवडून आल्यानंतर काय करणार हे उमेदवारांना 100 ते 150 शब्दामध्ये लिहून द्यावा लागणार. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियम लागू. एमआयएम अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये. एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मुकुंदनगरच्या प्रभाग क्रमांक 4 साठी एमआयएमकडून पूर्ण पॅनलची उमेदवारी जाहीर. कबुतरांना दाणे घालणारा दादरमधील व्यावसायिक नितीन शेठ दोषी. मुंबई कनिष्ठ न्यायालयानं 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार. राज्यामध्ये पारा आणखी घसरणार. मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं. पुण्यातील 24 लाखाहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणं अनिवार्य. दरम्यान 14 लाख वाहनं HSRP विना. 6व्यांदा मुदतवाढ देऊनही वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद. पुणे विभागामधून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सातत्यानं उशीर. सुट्टीमध्ये रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. नियोजन बिघडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेचा पदभार घेताच नगराध्यक्ष अभिजित पाटलांकडून कामाला सुरुवात. डम्पिंग ग्राउंडची पाहणी करत घनकचरा संदर्भात आढावा घेतला. जळगावमध्ये जन्मदात्या पित्याकडून 3 दिवसीय मुलीची हत्या. मुलगा हवा या हव्यासापोटी 4थ्या मुलीचा निष्पाप बळी. आरोपी पित्याला अटक. पहूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 2 दिवसीय विज्ञान आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शन. तालुक्यामधून सर्व शाळांमधून 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. 185 वैज्ञानिक प्रयोग सादर. नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील 50 वर्ष जुन्या मंदिरावर अतिक्रमणाची कारवाई. स्थानिकांच्या विरोधानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये मंदिर हटवण्यात आलं. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या. PRN नंबर ब्लॉक केल्यानं पुणे अहिल्यानगर. नाशिकमधील विद्यार्थी आक्रमक. PRN नंबर ब्लॉक केल्यानं विद्यार्थी अडचणीत सापडले. नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीमध्ये तणाव. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. कार्यकर्ते आक्रमक. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या. भरत गोगावलेंचा आरोप. या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वेचा प्रवाशांना गिफ्ट. मुंबईमध्ये 31 डिसेंबरला रात्री उशिरा ये जा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय.
आज पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेच्या 25 रेल्वे गाड्यांच्या तिकीट प्रणालीमध्ये सुधारणा. तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू. पुण्यातील म्हाडाची सोडत. निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर. 2,15,000 अर्जदार हवालदिल. पुण्यातल्या मुळशी धरणामध्ये मुळशी ते वाघवाडी दरम्यान स्थानिकांसाठी प्रवासी बोट सेवा. राष्ट्रवादीचे आमदार शंकर वांडेकरांच्या हस्ते बोट सेवेचं लोकार्पण. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांमधील नागरिकांची गैरसोय दूर होणार. पुण्याच्या रांजणगाव एमआयडीसी परिसरातील आयटीसी कंपनीचा माल चोरीला. रांजणगाव पोलिसांकडून 72 तासामध्ये गुन्हा उघडकीस. 66 लाखाहून अधिक किमतीचा माल चोरीला गेला होता. एसआयटी चौकशीची घोषणा होताच चिखलीच्या सारंगवाडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात. एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत कामं थांबवण्याची तक्रारदारांची मागणी. सोलापूरमधील करमाळा जामखेड रस्त्याची मोठी दुरवस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या येवला नगर परिषदेची नायलॉन मांजाच्या विरोधात धडक कारवाई. जप्त केलेला नायलॉन मांजा आणि आसारीची होळी. नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचं आवाहन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.